हा पुढचा व्हिडिओ आहे स्वातंत्र्य प्राप्ती. यामध्ये काही ठराविक मुद्द्याचा आपण विचारात घेतोय. 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. तर ते एक लक्षात ठेवायचे. त्यानंतर चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. त्यानंतर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. तर हे 3 मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर वेव्हेल योजना जी 1945 साली व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी तयार केली होती. ती 1945 ची वेव्हेल योजना लक्षात ठेवा. त्यानंतरची त्रिमंत्री योजना लक्षात ठेवा, जी 1946 च्या मार्च मध्ये ते आलं होतं पथक आपल्याकडे भारतामध्ये. तर ते 3 जे सदस्य होते त्रिमंत्री, तर ते आहेत पॅथिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. तर त्यामुळे त्यांना त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं. त्यानंतर पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. तर त्यांनी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. 16 ऑगस्ट 1946. त्यानंतर हंगामी सरकारची स्थापना झाली होती भारतामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे प्रमुख होते. माउंट बॅटन योजना की जी पंतप्रधान ॲटले यांनी 48 पूर्वी इंग्लंड भारत आपली सत्ता सोडून जाईल अशा प्रकारची एक योजना आणली होती. त्याला माउंट बॅटन योजना असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा माउंट बॅटन योजनेच्या आधारे इंग्लंडच्या पार्लमेंटने संमत केला 18 जुलै 1947 ला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र अंमलात आली. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. तर 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री दिल्ली येथे संविधान सभेची बैठक पार पडली होती. त्यानंतर 30 जानेवारी 48 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींचा निर्घृण हत्या केलेली इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती अनेक संस्थानांचं विलिनीकरण केलं गेलं की ज्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली. कारण जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे संस्थानं विलीन व्हायची राहिली होती. त्यामधलं जुनागड हे संस्थान जे होतं ते सौराष्ट्रातलं म्हणजेच गुजरात मधलं होतं. ते पाकिस्तानात सामील होण्याचा त्यांचा विचार होता. मात्र 1948 साली फेब्रुवारीमध्ये ते भारतात विलीन झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम घडून आला की ज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्वाची होती. तर हे देखील भारतामध्ये समाविष्ट झालं. त्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव मांडला. तर पोलीस कारवाईने ते झालेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन पोलो यासाठी ऑपरेशन पोलो हे राबवलं गेलं होतं. तर ते हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी राबवलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मराठवाड्याचे योगदान हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये. तर लक्षात ठेवा 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन अशा प्रकारचा मानला जातो. त्यानंतर काश्मीरची समस्या होते. काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग होता. तो देखील सहमतीने भारतामध्ये समाविष्ट झाला. फ्रेंच वसाहती होत्या चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे यांनी देखील यांच्यावर फ्रान्सचं आधिपत्य होतं, पण नंतर त्या देखील भारतामध्ये समाविष्ट झाल्या. गोवा मुक्ती लढ्याशी संबंधित व्यक्ती होती टी.बी. कुन्हा. ते एक नाव लक्षात ठेवायचंय. या सुमारास गुजरातमधील दादरा नगर हवेली वगैरे हा एक पार्ट याच्यामध्ये आलेला आहे. आता महत्वाचा पार्ट आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती, की जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्यातून 1 मे 1960. तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर दार कमिशन नेमलं होतं 48 साली. त्यांनी देखील हा प्रश्न सुटलेला नव्हता. पुढे JVP समिती नेमली होती की ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या हे 3 लोक होते. तर म्हणून त्यांना JVP समिती असं म्हटलेलं आहे. आचार्य यात्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता आणि तो मंजूर झाला होता. असा प्रश्न येईल. मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव कोणी मांडला होता? तर आचार्य आत्रे यांनी मांडला होता. त्यानंतर 53 साली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला. 55 साली आपला अहवाल सादर केला आणि मुंबईचे द्विभाषक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. त्यानंतर परत नागपूर करार झाला. हे काही मुद्दे आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. काही नावं आहेत ती देखील इथं लक्षात ठेवायचे.
यामध्ये मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरीमध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख, शाहीर दवा गवाणकर यांची नावं इथं दिसतायत, तीही लक्षात ठेवा. 1 मे 1960 रोजी राजभवनामध्ये पंडित नेहरूंनी कामगार दिनालाच महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली, कारण 1 मेला कामगार दिन सुद्धा असतो आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जबाबदारी स्वीकारली. तर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते आणि मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. तर तो कदाचित प्रश्न येणार नाही, पण हा सुद्धा येऊ शकतो. अशा पद्धतीनं हा इतिहासाचा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर नागरी शास्त्राकडे आपण जर गेलो तर थोडक्यात आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अध्यक्षीय शासन पद्धती देखील असते. त्यानंतर यामध्ये आपल्याकडं संसदीय शासन पद्धत आहे, याचा अर्थ आपल्याकडे संसद आहे. त्यामध्ये 2 सभागृह आहेत. पंतप्रधान हा संसदेचा प्रतिनिधी आहे. तसेच राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक आहे. अशा पद्धतीची रचना आपल्याकडे आहे. तर भारताची संसद जी आहे त्यामध्ये 2 सभागृह आहेत. एक लोकसभा, ज्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले सभासद असतात, 552 सदस्य असतात. 2 सदस्य जर पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही तर अँग्लो इंडियन समाजाचे असतात, म्हणजे 550 असतात अधिक 2 सदस्य, असे 552 संख्या होऊ शकते. याला कनिष्ठ सभागृह म्हणतात. हे फक्त महत्वाचे मुद्दे मी सांगतोय. त्याची मुदत 5 वर्षाची असते. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि प्रत्यक्ष मतदानाद्वारे हे खासदार निवडले जातात, म्हणजे लोकसभेचे सदस्य निवडले जातात. त्यानंतर राज्यसभा आहे, जे वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला द्वितीयक सभागृह म्हणतात. यामध्ये एक अप्रत्यक्ष निवडलेले सभा सदस्य असतात, ज्यामध्ये एकूण सदस्य संख्या 250 आहे. त्यापैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून येतात. लक्षात ठेवायचे 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो, की जी साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा यामधले भरपूर नावाजलेल्या व्यक्ती असतात. त्यानंतर राज्यसभा हे कधी विसर्जित होत नाही, म्हणून त्याला कायमस्वरूपी सभागृह मानतात. याउलट लोकसभेची जी कालमर्यादा आहे ती 5 वर्षाची आहे. त्यानंतर मग हे कधी विसर्जित होत नाही, मग यातले सदस्य कायमस्वरूपी राहतात का? तर नाही. 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि म्हणून लोकसभेवर गेलेल्या खासदाराला 5 वर्ष मिळतात, मात्र राज्यसभेवर गेलेल्या खासदाराला 6 वर्ष मिळतात. लोकसभेवर जर निवडणूक लढवायची असेल तर वय वर्ष किमान 25 लागतं. राज्यसभेवर निवडणूक लढवायची असेल तर वय वर्ष किमान 30 लागतं. आता संसदेच्या कामामध्ये पहा, कायदे जे निर्माण होतात ते संसद निर्माण करते. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे, संविधान म्हणजे घटनेमध्ये काही दुरुस्त्या केल्या जातात, त्या दुरुस्त्या करणे. काही दुरुस्त्या साध्या बहुमताने असतात, काही विशेष बहुमताने असतात, काही विशेष बहुमताने आणि राज्यांची त्याला मान्यता लागते. अशा पद्धतीनं संविधानाच्या दुरुस्त्या असतात. त्यानंतर प्रत्येक म्हणजे लोकसभा जी असते त्याच्या बैठका होतात. या बैठकीसाठी एक अध्यक्ष असतो, त्याला लोकसभेचा अध्यक्ष म्हणतात. एक उपाध्यक्ष पण असतो. सत्तारूढ पक्षातलाच तो अध्यक्ष असतो आणि तो त्या ठिकाणी त्या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालतंय का नाही हे पाहत असतो. तसेच हा लोकसभेचा जो अध्यक्ष असतो, हा एखादं विधेयक हे धनविधेयक आहे का नाही हे सुद्धा ठरवत असतो. राज्यसभेमध्ये देखील सभापती असतात. तर तो उपराष्ट्रपती, म्हणजे जसं लोकसभेचा अध्यक्ष हा निवडला जातो सत्तारूढ पक्षामधून, मात्र राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो, ज्याला सभापती म्हणतात, तो निवडला जात नाही. तर उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असतो, हे मात्र लक्षात ठेवायचंय. त्यानंतर कशा प्रकारे कायदे मंजूर होतात किंवा विधेयक पारित होतात, त्याविषयी प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन अशा प्रकारे दिलेलं आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा सांगतो की धनविधेयक असतं, की जे धनविधेयक फक्त लोकसभेतच मांडलं जातं. म्हणजे पैशाच्या संदर्भातलं विधेयक असतात ते, आणि ते मांडण्याच्या अगोदर त्या लोकसभेच्या अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. आणि ही सगळी जी विधेयकं असतात, म्हणजे जे प्रस्ताव असतात, ते राष्ट्रपती मंजूर करत असतो. या ठिकाणी राष्ट्रपती म्हणजे आपल्या कार्यकारी मंडळातला जो पार्ट आहे, त्यामध्ये राष्ट्रपती हा प्रमुख आहे. कायदे मंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असते. राष्ट्रपतीची निवड ही अप्रत्यक्षरित्या होत असते. जे संसद सदस्य आपण निवडून दिलेत किंवा राज्यामध्ये जे आमदार निवडून देतो आपण, विधानसभा सदस्य, त्यातून राष्ट्रपतीची निवड होते. त्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. ती व्यक्ती 35 वर्षाची असणं गरजेचं आहे कमीत कमी. तर ह्या काही अटी आहेत त्या इथं लक्षात ठेवायच्या. मग संसदेची अधिवेशनं बोलावणं,
त्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांनी जी विधेयक संमत केलेत त्याच्यावर स्वाक्षरी करणं, प्रधानमंत्र्याची नियुक्ती करणं, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करणं, राज्याचे राज्यपालाची नेमणूक करणं, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करणं ही राष्ट्रपतीची कामं आहेत. तो तिन्ही दलांचा संरक्षण दलाचा सर्वोच्च प्रमुख असतो. आणीबाणी घोषित करण्याचा त्याला अधिकार आहे. आता इथं आपण लक्षात ठेवायचंय की राष्ट्रपती कोणाकोणाची नेमणूक करतो. पुन्हा एकदा मी सांगतोय, पुन्हा एकदा वाचतोय. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त या पद्धतीनं अन्य महत्वाच्या पदावरील व्यक्तींची नियुक्ती करतो. संकट काळामध्ये तो राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो, घटक राज्यात आणीबाणी घोषित करू शकतो, आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतो. तर ही जी काही कलमं आहेत 352, 356, 360 ही कलमं आपल्याला जरी कलमं नाही विचारली तरी राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी हे विचारलं जाऊ शकतं. मंत्रिमंडळाचं काम देशाचा कारभार करणं हे आहे. याच्यात मी जास्त खोलात जात नाही. अविश्वासाचा ठराव वगैरे. भारतातील न्याय व्यवस्था की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च स्थानी आहे. त्याच्यानंतर हे दिल्लीला आहे, एकच आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रमुख न्यायाधीश असतो त्याला सरन्यायाधीश म्हणतात. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्याची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. ज्येष्ठ व्यक्तीची नियुक्ती केली जाते. त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय असतं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय असतात. तर हे पण लक्षात ठेवायचंय. एका राज्यामध्ये एक न्यायालय 2 राज्यांचा कारभार पाहू शकतं. तर तेही लक्षात ठेवा. सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालय आहेत. हा एक सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर उच्च न्यायालयाची वगैरे कामं काय आहेत ते पाहून घ्या. त्यानंतर राज्य शासन जसं केंद्र शासन असतं तसं भारतात जे काही घटक राज्य आहेत 28 घटक राज्य आणि विधानसभांची संख्या 31 आहे. कारण दिल्लीला आहे, पुदुच्चेरीला आहे, जम्मू काश्मीरला देखील विधानसभा आहे. तर 29 घटक राज्य होती. मात्र जम्मू आणि काश्मीरचं विभाजन होऊन ते केंद्रशासित प्रदेश झाले म्हणून 28 घटक राज्य झाली आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते ते 9 केंद्रशासित प्रदेश झाले. तर विधानसभेमध्ये सभासद संख्या ही 288 आहे महाराष्ट्रामध्ये आणि जर अँग्लो इंडियन समाजास प्रतिनिधित्व मिळालं नाही तर एकाची नियुक्ती राज्यपाल करू शकतो. विधानसभेची मुदत लोकसभेसारखीच 5 वर्षाची असते. तिथेही 25 वर्षाचा नागरिकच त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. विधानसभेचा देखील अध्यक्ष असतो. जसं लोकसभेच्या अध्यक्षाची कामं असतात तशीच विधानसभेच्या अध्यक्षाचे असतात. आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे अधिवेशन भरतं त्यामधलं पावसाळी अधिवेशन मुंबई येथे भरतं आणि हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरतं. हे पण लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. पावसाळी अधिवेशन कुठे भरतं, हिवाळी अधिवेशन कुठे भरतं. विधान परिषद दुसरं सभागृह आहे ज्याचे सदस्य आहेत 78. आता तिकडं आपण जी संख्या पाहिली होती ती 550 अधिक 2 अशी पाहिली होती लोकसभेची आणि राज्यसभेची पाहिली होती 250, 238 अधिक 12. तर इकडं ती संख्या आहे विधान परिषदेची 78 आणि विधानसभेची 288. तर हे लक्षात ठेवायचंय. बाकी केंद्राप्रमाणेच सर्व कारभार राज्यामध्ये पण चालत असतो. त्यानंतर नोकरशाहीमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा आहेत म्हणजे IAS होण्यासाठी, IFS होण्यासाठी अखिल भारतीय सेवा आहे, केंद्रीय सेवा आहेत, राज्य सेवा आहे, जसे MPSCच्या UPSCच्या परीक्षा असतात त्या पद्धतीनं. हा पण थोडासाच पार्ट आहे, तो वाचून घ्या. तिथल्या कोणत्या परीक्षा आहेत राज्याच्या आणि कोणत्या केंद्राच्या कशासाठी आहेत हे वाचून घ्या. म्हणजेच इतिहास आणि नागरिकशास्त्र हे पूर्णपणे आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आज तुम्ही इतिहास नागरिकशास्त्राचा अभ्यास करा. गरज वाटल्यास सकाळी उद्या भूगोलचं पुस्तक घ्या आणि याच पद्धतीने महत्वाचे ठळक मुद्दे वाचा. भूगोलचा व्हिडिओ आता येणार नाही.